प्रकार 1 साठी इथे मी एक मोठा कांदा असा रफली चिरून मिक्सरच्या भांड्यात घातला आणि 2 टोमॅटोसुद्धा रफली चिरून यामध्ये घातले। आता थोडंसं सुकं खोबरंसुद्धा कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि पाणी न घालता फक्त कांदा आणि टोमॅटोमध्येच हे अगदी बारीक वाटून घेतलं। तर आता इथे 5 बटाटे मी उकळून घेतले आहे आणि अशा प्रकारे चाकूने याला थोड्याशा मोठ्या फोडी कट करून घेते आहे। तर संपूर्ण बटाटे मी याचप्रमाणे कट करून घेतले। तर आता यातला एक बटाटा बघा मी अशा प्रकारे हाताने स्मॅश करून घेते आहे। तर हा बटाटा आपल्याला अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे। तर बघा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे। तर आता मी तेल घालते आहे। तर भांड्यामध्ये 3 मोठे मी तेल घातलं। आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घातली आणि 4-5 कढीपत्त्याची पानेसुद्धा घातली। आता जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं तर ते वाटण यामध्ये संपूर्ण घालून घेतलं आणि 1 मिनिटासाठी हे वाटण व्यवस्थित मी तेलावरती परतून घेते आहे। तर 1 मिनिटानंतर यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा या वाटणासोबतच परतून घेते आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती हे वाटण छान परतून घेते आहे। तर आता हे वाटण परतलं आहे। यामध्ये स्मॅश करून घेतलेला एक बटाटा मी घातला, सोबतच 1 चमच धने पावडर घातलं, अर्धा चमच हळद घातली, 1 चमच लाल तिखट घातलं, चवीनुसार 1 चमच मीठ घातलं आणि 1 चमच काळा मसाला घातला। तर तुम्ही इथे काळा मसाल्याऐवजी कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता किंवा मग गरम मसाला, किचन किंग मसालासुद्धा घालू शकता। तर बघा सगळं व्यवस्थित मी परतून घेते आहे। तर बटाट्यामध्ये काही 1-2 गाठी होते त्यासुद्धा मी ते छान स्मॅश करून घेतले आणि आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे काही बटाट्याचा जो कच्चेपणा असेल तो सुद्धा इथे निघून जाईल। तर इथे झाकून ठेवलं आहे। 1 मिनिटानंतर बघा आपल्या वाटणाला भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि वाटण अगदी मस्त हे दिसत आहे। तर इथे आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या बटाट्याच्या फोडी मी यामध्ये घालून घेते आहे आणि ह्या बटाट्याच्या फोडी या वाटणामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता सगळ्या फोडींना हे वाटण छान लागलेलं आहे। आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लावलं होतं, त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे पाणी यामध्ये घातलं। तर जवळपास 1 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर ज्यानुसार तुम्हाला या भाजीचा रस्सा कमी जास्त हवा असेल त्यानुसार तुम्ही ते पाणी घालू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकून ठेवलं। झाकून ठेवल्यावर बघा अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि चमचमीत असं आपली ही बटाट्याची पंक्तीत मिळते तशी भाजी तयार झाली। तर अजिबात खूप जास्त वाटण इथे केलं नाही तरी देखील बघा भाजी अगदी मस्त ही घट्ट झालेली आहे आणि अशी ही पंक्तीतील बटाट्याची रस्सा भाजी न करता तयार झाली। तर बघा ही भाजी दिसायलाही अतिशय छान दिसत आहे आणि चवीला देखील अशा प्रकारे खूप जास्त वाटण न केलेली ही बटाट्याची रस्सा भाजी खूप छान लागते। तर तुम्हाला आजचा हा बटाट्याच्या रस्सा भाजी प्रकार कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याप्रमाणे एकदा तरी ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून पहा। तर दुसऱ्या इथे मी मोड आलेली मटकी घेतली। तर भरपूर मोड आलेली अशी मटकी घेतली आणि ही मटकी मी 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, कारण मोड येताना या मटकीला वास वगैरे लागू शकतो। तर अशा प्रकारे धुवून घेतल्यामुळे या मटकीचा संपूर्ण वास निघून जाईल। तर बघा एका पाण्याने मी ही मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये आता याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर ही धुतलेली मटकी मी या कुकरमध्ये घालून घेते। तर संपूर्ण मटकी मी इथे घालून घेते आहे आणि आता यामध्ये जवळपास 1 ग्लास मी पाणी घातलं, अर्धा चमच मीठ घातलं, पाव चमच यामध्ये हळद घालायचं, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता या कुकरला झाकण लावून मी हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घेते आहे। तर आपला हा कुकर थंड होईपर्यंत इथे मी अगदी थोडंसं वाटण करते आहे। तर थोडंसं सुकं खोबऱ्याचा मी खीस घेतला आणि तेल न घालता हलकंसं याला भाजून घेतलं। तर फक्त 1 मिनिटामध्ये बघा आपला हा सुकं खोबऱ्याचा खीस व्यवस्थित भाजून झाला आहे। आता हा खीस काढून घेतला आहे आणि 2 मोठे कांदे फक्त लांब चिरून घेतले आणि अगदी थोड्याशा तेलावरती हे कांदे मी भाजून घेते। तर कांदे खूप जास्त भाजत नाही, हलकासा याला गुलाबी रंग आला
की मग आपला हा कांदासुद्धा काढून घेते. तर बघा कांदासुद्धा छान गुलाबी झाला आहे. आता सुद्धा मी काढून घेतला आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला सुकं खोबरं घातलं आणि हा भाजून घेतलेला कांदा घातला. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला अगदी बारीक हे वाटून घेते. तर बघा अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी तेल घालते आहे. तर इथे मी 3 मोठे चमचे यामध्ये तेल घातलं आणि साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलं आणि थोडीशी कढीपत्त्याचे पानेसुद्धा यामध्ये घातले. त्यामुळे मग या भाजीला खूप छान स्वाद येतो. तर आता इथे थोडंसं मी हिंग घातला आणि मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते वाटण घातलं. 1 चमच यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि या वाटणासोबतच आलं लसूण पेस्टसुद्धा व्यवस्थित परतून घेते. तर गॅसची फ्लेम मी आता इथे एकदम लो ठेवली आहे. लो फ्लेमवरती हे वाटण परतून घेते आहे. तर बघा आपली मटकीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. 2 शिट्ट्यामध्ये जवळपास 80% ही मटकी शिजलेली आहे आणि आपलं हे वाटणसुद्धा बघा छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच धने पावडर घालायचं आणि ही भाजी थोडीशी चमचमीत करते. त्यामुळे यामध्ये 1.5 चम्मच मी लाल तिखट घातलं, 1 चम्मच काळा मसाला घातला आणि चवीनुसार 1 चम्मच मीठ घातलं. आता हे सगळे सुके मसाले या वाटणामध्ये, तर 1 मिनिटासाठी मी हे मसाले या वाटणामध्ये परतून घेतले आणि मिक्सरला मी 2 टोमॅटो फिरवून घेतली. ती टोमॅटोची प्युरी यामध्ये घालते. त्यामुळे मग आपली भाजी छान चमचमीत होईल. आता हे टोमॅटो प्युरीसुद्धा या वाटणासोबतच परतून घेत आहे. तर बघा सगळं परतून झालं आहे. तर झाकून घेते आणि 1 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. अगदी मस्त आपल्या या वाटणाला भरपूर असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण शिजवून घेतलेली मटकी इथे घालते आहे. तर पाण्यासोबतच मी ही मटकी यामध्ये घातली, कारण आपल्याला ही मटकीची चमचमीत अशी रस्सा भाजी करायची आहे. तर एकदा ही मटकी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता इथे थोडंसं पाणी घालते आहे. तर पाणी मी साईडला गरम करायला ठेवलं होतं, तेच गरम पाणी यामध्ये घातलं आणि एकदा हे पाणी यामध्ये मिक्स करून घेते. तर झाकण न ठेवता मी याला फक्त 2 मिनिटासाठी छान उकळी दिली, कारण आपली मटकी जवळपास 80%च्या वरती शिजलेली होती. तर बघा अगदी मस्त अशी ही खूप जास्त वाटण न करता मटकीची चमचमीत अशी रस्सा भाजी देखील तयार झाली आहे. तर सर्वात शेवटी यामध्ये मी अर्धा निंबाचा रस पिळून घालते आणि निंबाचा रस घातला त्यामुळे फक्त थोडीशी साखर घातली, त्यामुळे मग आपल्या भाजीची चव इथे बॅलन्स होईल. तर दिसते ना अगदी मस्त अशी ही मटकीची चमचमीत अशी खूप जास्त वाटण न करता रस्सा भाजी. सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि झटपट अशी आपली ही मटकीची रस्सा भाजी देखील तयार झाली आहे. बघा याला भरपूर अशी तर्री सुटलेली आहे. तर याप्रमाणे अशी ही मटकीची रस्सा भाजी नक्की तयार करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी 1 मोठा बाउल बेसन घेतलं, त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा घातला, अर्धा चम्मच धने पावडर घातलं, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चम्मच लाल तिखट घातलं आणि चवीपुरतं अर्धा चम्मच मीठ घातलं आणि थोडंसं हिंग यामध्ये घातला. आता अगदी थोडीशी यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा घातली आणि जवळपास 1 मोठा चमचा यामध्ये तेल घातलं आणि सगळं हे एकदा एकजीव करून घेते. सगळे एकदा व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घातलं. अगदी थोडंसं पाणी घालून या बेसनाचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर खूप जास्त पाणी या बेसनामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग आपलं हे बेसन थोडंसं पातळ होऊ शकते. तर बघा अगदी थोड्याशा पाण्यावरती मी बेसनाचा असा घट्ट गोळा तयार करून घेतला. आता या बेसनाचे मी असे 4 भाग करून घेते आणि बघा याला अशा प्रकारे लांब आकार देते आहे. तर कुठल्याही सरफेसवरती तुम्ही असे लांब आकार देऊ शकता. तर मी पोळपाटावरती बघा याला असे लांब आकारामध्ये तयार केलं आहे.
तर बाकीचे शिल्लक राहिलेले गोळेसुद्धा मी याच प्रकारे करून घेते. तर चारही भागाची मी अशा प्रकारे लांब आकारामध्ये करून घेतलेले आहे. आणि इथे पाणी मी उकळायला ठेवलं होतं, तर त्या पाण्यामध्ये हे आपले गठ्ठे सोडून घेते आणि फक्त 5 मिनटासाठी आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. तर मी इथे झाकण ठेवते आहे आणि लो फ्लेमवरती याला 5 मिनटासाठी छान उकळून घेतलं. तर बघा आपले अगदी व्यवस्थित असे हे गठ्ठे उकळून झाले आहे. याला अगदी मस्त असे बबल्स देखील आलेले आहेत. तर परफेक्ट असे आपले गठ्ठे उकळून झाले आहे. काढून घेते आणि हे पाणी शिल्लक राहिलेलं फेकून न देता तसेच ठेवते, कारण आपण ते रश्श्यामध्ये वापरणार आहोत. तर आता हे गठ्ठे इथे मी कट करून घेते आहे. तर थोडेसे थंड झाल्यावरती मी हे गठ्ठे व्यवस्थित चाकूने कट करून घेतले. तर संपूर्ण गठ्ठे इथे मी कट करून घेते आहे. तर बघा सगळे गठ्ठे कट करून झाले आहे. तर आता इथले 5-6 गठ्ठे मी अशा प्रकारे हाताने तोडून घेते आणि याला व्यवस्थित स्मॅश करून घेते. मग आपल्या भाजीला या गठ्ठ्यांमुळे छान दाटसरपणा येते. तर आता भांड्यामध्ये मी तेल घेते. तर सुरुवातीला या भाजीला तेल थोडंसं जास्त घालते. तर 4 मोठे चमचे मी यामध्ये तेल घातलं, कारण आता आपण या तेलामध्ये हे गट्टू तळून घेणार आहे. तर मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे गट्टे या गरम तेलामध्ये सोडून घेते. आणि सुरुवातीलाच आपण हे गट्टे तेलामध्ये सोडल्यावर लगेच हलवायचे नाही. 1-2 मिनटं हे तेलामध्ये सेट होऊ दिले आणि छान याला सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतले. तर बघा अगदी मस्त असे हे गट्टे तळून झाले आहे. तर आता हे सगळे गट्टू मी काढून घेते. तर तुम्ही हे गट्टू न तळले तरी चालते, कारण असे देखील तुम्ही हे भाजीमध्ये सोडले तरी भाजीची चव खूप छान लागेल. पण मी या प्रकारे तळून घेते, त्यामुळे भाजीची चव आणखीच छान लागते. तर आता त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आणि 2 मोठे कांदे मिक्सरला वाटून घेतले. ते ती कांद्याची प्युरी यामध्ये घातली. तरी सुरुवातीला ही कांद्याची प्युरी मी परतून घेते आहे. तर गॅसची फ्लेम आता इथे मी अगदी लो ठेवली आहे. आणि आता यामध्ये 1 चमच मी आलं लसूण पेस्ट घातली आणि या कांद्याच्या प्युरीसोबतच ही आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घेते. तर आता इथे मी 2 मोठे चमचे दही घेतलं. दही अजिबात आंबट नाही. आता त्यामध्ये अर्धा चमच हळद घातली, 1 चमच लाल तिखट घालायची, 1 चमच धने पावडर घालायचं, 1 चमच काळा मसाला घेतला आणि चवीनुसार 1 चमच यामध्ये मीठ घातलं. आता हे सगळं दही आणि मसाले छान फेटून घेते. तर दही थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित असं हे दही या मसाल्यांमध्ये फेटून घेतलं. तर बघा दही आपल्याला यामध्ये अजिबात आंबट वापरायचं नाही, त्यामुळे मग भाजीची चव बिघडू शकते. तर आपलं वाटणसुद्धा व्यवस्थित इथे परतून झाले आहे. भरपूर असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी स्मॅश करून घेतलेले जे थोडेसे गट्टू होते ते घालून घेतले आणि 1 मिनटासाठी हे गट्टूसुद्धा परतून घेते. त्यामुळे गट्टूचा थोडासा काही जो कच्चापणा असेल तो या वाटणासोबत छान भाजला जातो. तर आता जे आपण दह्याचं आणि मसाल्याचं मिश्रण केलं होतं ते यामध्ये घालायचं आणि लो फ्लेमवरतीच हे आपल्याला 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे, कारण दही इथे आपण फेटून नाही घेतलं तर फाटू शकते. तर बघा 1 मिनटासाठी मी हे दही या वाटणामध्ये व्यवस्थित असं चमच्याने फेटून घेते आहे आणि छान याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवलं आहे आणि 1 मिनटानंतर बघा आपल्या वाटणाला भरपूर असं तेल सुटलेलं, मस्त असं हे वाटण परतून झालेलं आहे. तर आता इथे मी जे आपण पाणी शिल्लक ठेवलेलं होतं गट्टू उकळून घेतलेलं ते यामध्ये घातलं आणि थोडंसं ज्या वाटीला दह्याचं आपण मिश्रण केलं तर त्यालासुद्धा मिश्रण लागलेलं होतं त्यामध्ये पाणी घातलं आणि ज्यानुसार तुम्हाला या भाजीची रस्सा कमी जास्त हवा असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. तर मी इथे झाकून ठेवते आहे आणि याला एक छान उकळी काढून घेते. तर बघा याला झाकून ठेवल्यामुळे पटकन अशी उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये आपण तळून घेतलेले गट्टू घालून घेतले आणि व्यवस्थित या रश्श्यामध्ये मिक्स करून घेते. तर आता याला झाकण न ठेवता मी फक्त 2-3 मिनटं याला छान उकळी येऊ दिली. तर आपले गट्टू या रश्श्यामध्ये छान शिजलेले आहे. बघा अगदी मस्त असा रस्सा दिसतो आहे. तर खूप जास्त वाटण न करता अगदी राजस्थान स्पेशल अशी ही आपली गट्टूची भाजी तयार झाली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली. तर अजिबात खूप जास्त वाटण न करता आपली ही राजस्थान स्पेशल गट्टूची भाजी देखील मस्त चमचमीत अशी तयार झाली आहे. तर आपला आजचा हा
चमचमीत असा रस्सा भाजी प्रकार गट्टूचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याप्रमाणे एकदा नक्की तयार करून पहा, अगदी मस्त चवीला लागतो. बघा अगदी चमचमीत असा हा रस्सा भाजी प्रकार तिसरासुद्धा झाला आहे. तर चौथ्या प्रकारासाठी इथे मी 1/2 किलो फणस घेतले आहे आणि या फणसाच्या फोडी पाण्यामध्ये घालून घेते. तर बघा सगळ्या फोडी या पाण्यामध्ये घालून घेतल्या. आता थोडंसं वाटण मी करून घेते आहे. तर थोडेसे खडे मसाले घेतले आहे, तेजपत्ता घेतला आहे, लवंग घेतले आहे, विलायची घेतली आहे, थोडीशी दालचिनी घेतली आहे आणि 10-12 मिरे घेतले आहे, जिरे घेतले, धणे घेतले, थोडीशी मेथी दाणे घेतले आहे आणि सुकं खोबरं घेतल्याने 2 मोठे कांदेसुद्धा रफली चिरून घेतले आहेत. तर सुरुवातीला मी खडे मसाले अगदी थोड्याशा तेलावरती भाजून घेते, कारण आपली ही भाजी अगदी मस्त अशी नॉनव्हेजच्या चवीची लागते. तर खडे मसाले भाजून झाले, त्यामध्येच मी जिरं आणि मेथी दाणे घातले आणि याच खड्या मसाल्यासोबत हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले. आता हे भाजून झाले आहे, तर सुकं खोबरंसुद्धा मी यामध्येच भाजून घेते आहे. तर सुकं खोबरंसुद्धा खूप जास्त भाजायचं नाही, हलकंसं याला भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये कट करून घेतलेले 2 कांदे आणि 10-12 लसूण पाकळ्यासुद्धा मी घातल्या. अगदी थोडंसं यावरती तेल घातलं आणि हे कांदेसुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घेतले. तर कांदेसुद्धा आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही, हलकासा या कांद्याला गुलाबीपणा आला की यामध्ये मग 2 चमचे मी खसखस घातली. खसखस सर्वात शेवटी घातली, कारण खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर बघा सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे थंड करून घेते आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे. तर हे सगळं मसाला मी काढून घेतला आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, त्यामुळे मग आपल्या वाटणाला खूप छान चव येते. तर बघा अजिबात पाणी न घालता हे वाटणसुद्धा व्यवस्थित बारीक असं वाटून घेतलं आहे, कारण आपण कांदा खूप जास्त भाजला नव्हता, तर कांद्याच्या मॉइश्चरमध्येच हे वाटणसुद्धा व्यवस्थित भाजून झालं. तर कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अगदी थोडासा कांदा यामध्ये घातला. तर फक्त अर्धा कांदा मी बारीक चिरून यामध्ये घातला आणि 1 मिनिटासाठी हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्टसुद्धा घातली आणि ही आलं लसूण पेस्ट फक्त 1 मिनिटासाठी परतून घेते. तर बघा कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे. आता मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं. तर संपूर्ण वाटण मी यामध्ये घालून घेते आणि हे वाटणसुद्धा व्यवस्थित परतून घेते. तर गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरती हे वाटण छान परतून झालेलं आहे. बघा भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि वाटणाला छान असा रंग आला आहे. आता यामध्ये 1/2 चमच हळद घातली, 1 चमच लाल तिखट घालायचं, 1 चमच धने पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमच काळा मसाला घातला आणि हे सगळे सुके मसाले या वाटणामध्ये परतून घेते. तर बघा अगदी मस्त या वाटणाला रंग आलेला आहे. आता यामध्ये ज्या फणसाच्या फोडी मी पाण्यामध्ये ठेवल्या तर त्या संपूर्ण फोडी इथे घालून घेतल्या. तर तुम्ही हवं तर हे फणस तळूनसुद्धा घेऊ शकता, त्यामुळे सुद्धा मग या भाजीला खूप छान चव येईल. पण मी अजिबात तळून न घेता हे फणस असंच यामध्ये घातलं आहे. तर आता इथे झाकून ठेवते मी आणि या झाकणावरती थोडंसं पाणी घालते, त्यामुळे मग आपली भाजी तळाशी लागणार नाही आणि आपल्याला हे पाणीसुद्धा वापरता येईल. तर बघा 1 मिनिटानंतर मी हे पाणी काढून घेतलं. तर बघा पाणी वरती टाकल्यामुळे अजिबात हे वाटण या कढईला खाली बुडाशी लागलं नाही. तर सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे झाकणावरती पाणी गरम करायला ठेवलं तर तेच पाणी इथे मी घातलं आहे. तर थोडंसं गरम पाणीसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं, कारण त्यालासुद्धा थोडंसं वाटण लागलं होतं. आता इथे सुद्धा मी गरम पाणीच घालते आहे, त्यामुळे मग आपलं हे फणस अगदी पटकन शिजून येईल आणि आपल्या भाजीला वरती तर्री छान येईल. तर बघा गरम पाणी घातलं तर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता परत इथे मी झाकून ठेवते आहे आणि अगदी 2-3 मिनटात आपलं हे फणससुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. भाजीला तर्री देखील अगदी मस्त आली. तर 1 फणसाची फोड इथे मी दाबून बघते, तर अगदी मस्त अशी फणसाची फोड तुटते आहे, म्हणजे आपली फणसाची भाजी अगदी परफेक्ट शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालते आणि बघा हे सुद्धा अगदी मस्त चमचमीत असा रस्सा भाजीचा प्रकार झाला आहे. तर आजचे हे सगळे रस्सा भाजीचे चमचमीत प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप जास्त वाटण न करता एकदा याप्रमाणे या सगळ्या भाज्या करून पहा
आणि जर आजचा हा रस्सा भाजीचा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा.